कांदिवलीमध्ये अमराठी रिक्षा चालकांकडून संप पुकारण्यात आला होता आणि या सगळ्यावरती मनसेनं आता या सगळ्यामध्ये रिक्षा चालकांच्या या मुजुरीवरती आवाज उठवल्याचं पाहायला मिळतं। आपल्यासोबत विभाग प्रमुख आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। सर, काय सांगाल एकंदरीत साधारणतः मराठी रिक्षा चालक हे सकाळच ज्या वेळेला सुरुवात होते, ज्या वेळेला कामाला जाण्याची वेळ असते आणि त्याच वेळेला त्यांनी संप पुकारला होता। मला एक कॉल आला। एक मराठी रिक्षा चालक आहे प्रकाश बंडू शेजवळ, याला काही अमराठी रिक्षा चालकांनी गाडी त्याची थांबवली, रिक्षा थांबवली, पॅसेंजर घेऊन जात असताना तो बोला आम्ही प्रोटेस्ट करतो, आम्ही संप केलेला आहे, तू पण संप कर, आमच्या सोबत राहा। तो बोला मला मराठी येते नाही, मला तुमच्यामध्ये पडायचं नाही, मला व्यवसाय करू द्या, माझा पोटा पाण्याचा प्रश्न आहे, रोज कमवणार आहे मी, रोज माझं घर कमवलं तर घर चालतं, मला तुमच्या ह्याच्यात पडायचं नाही। पण त्या लोकांनी जबरदस्तीत नाही ऐकल्यामुळे त्याची रिक्षाची तोडफोड केली। त्या व्यक्तीची मराठी माणसाला, त्या रिक्षा चालकाला मारहाण केली मराठी लोकांनी। त्याच्यानंतर आम्ही लोक तिथे ताबडतोब माझे सहकारी घेऊन तिथे मी पोहोचलो। तिथे जे रिक्षा स्टँड होता तिकडच्या जे पार्किंग केलं रिक्षावाल्यांना मी विचारलं, तुम्हाला इथे रिक्षा पार्किंग प्लॉट नाहीये, जर व्यवसाय नाही करायचा असेल तर आपलं जाऊन रिक्षा घरी घेऊन जा, इकडे नाही बरं। पण ते बोलले नाही नाही, आम्हाला धंदा करायचा आहे, आम्हाला काही लोकांनी मारपीट केली, मग घाबरून आम्ही बंद केलंय। मग त्या लोकांनी सरळ रिक्षा काढल्याने चालवून सुरू केलं, त्यांचं जो शेअरिंगचं चालू केलं। त्यावेळेला आम्ही शोधत असताना आम्हाला तो मराठी माणूस जो मारहाण केलेली रिक्षा चालक त्याला आम्ही पकडलं, तो मराठी रिक्षा चालकाला। आणि पण तो वयस्कर असल्या कारणाने ना त्याला मनसे स्टाईल आम्हाला करता आलं नाही, त्याची खंत आहे, परंतु त्याला पोलिसांच्या आम्ही ताब्यात दिलेलं आहे। त्याच्यावरती पोलीस आता FIR घेतात। त्याच्यानंतर आम्ही चारकोप मध्ये जिथे जिथे हा प्रकार घडत होता, लिंक रोड असो अन्य ठिकाणी, त्या ठिकाणी गेलो। तिकडच्या मराठी रिक्षा चालकांना पण समजवलं, का बाबा बंद केलं, नाही बाबा अशी मारपीट झाली म्हणून आम्ही बंद केलं। ते सर्व चालू केलं, त्यांना मी समजवलं, बघा तुम्ही 1500 किलोमीटरवर ना इकडे या ठिकाणी येता, पोटा पाण्यासाठी येता, या ठिकाणी व्यवसाय करतात, कित्येक वर्षापासून तुम्ही करताय, तुम्हाला या मुंबईने महाराष्ट्राने तुम्हाला खूप काही दिलेलं आहे। त्यामुळे आम्ही एवढंच म्हणतो, मराठी भाषेचा, मराठी माणसाचा अपमान करू नका, एवढंच आहे। तर त्याच्यात तेवढं पण तुम्हाला जमणार नाही। नाही सर, आम्हाला जमणार, आम्ही मराठी बोलतो, काही लोकांना येत नाही, आम्ही मराठी बोलण्याचा प्रयत्न करतो, आम्हाला काही नाही। पण काही लोक आम्हाला दमदाटी करतात, बोला त्यांची नावं द्या, त्यांना आम्ही मनसे स्टाईल समज देतो, आणि मग चालू केलं। असं आता काही रिक्षा चालकांशी आम्ही संपर्क साधला, त्यांचं असं म्हणणं होतं की रिक्षा फोडल्या जातील अशी भीती दिली जाते आहे। त्यासोबतच जे RTO कडून कारवाई केली जाते, 1000 असेल, 10,000 असेल, 14,000 असेल, असे रक्कम सांगितली जाते, नेमकं सत्य काय असं काय? बघा काय आहे, अगर 10,000 15,000 काही शासन घेते त्याच्यासाठी वेगळा मार्ग आहे, त्याचा आपण विचारू पण ते काय प्रश्न आहे। परंतु जे काय गैरसमज पसरवतात ही गोष्ट खरी आहे, कारण जिथे जिथे मी ते रिक्षा चालकांना जे शेअरिंग होतं तिथे विचारलं, तिथे तीच भीतीने आम्हाला सांगितलं नाही तर रिक्षा फोडल्या जातील, काय जातील, असं आम्हाला भीती दिली गेलेली आहे। ते जे काही मला असं वाटतं काही अमराठी आहेत ते आत्ता आलेले आहेत, ते क्रिमिनल माइंडचे आहेत, ते लोक, या लोकांना त्यांच्याकडे कदाचित रिक्षा लायसन्स बॅच पण नसेल, परमिट नसेल, असे लोक यांची माती फिरवण्याचा प्रयत्न करतात। तुम्ही त्यांच्या नादात लागू नका, तुम्ही व्यवसाय एवढ्या वर्षापासून करता, तुम्ही सर्वांशी चांगल्यापणाने राहतात, तुम्ही व्यवसाय करा। तुम्हाला असं कोण भडकवायचा प्रयत्न करतो त्याचा मला सांगा, त्याला आम्ही मनसे स्टाईल समज देऊ, आणि त्या सर्वांनी रिक्षा चालू केलेली आहे। एकदा मुंबईमध्ये मराठी अमराठी वाद सुरू झाला का? कारण लालजीपाडा जो कांदिवलीचा परिसर होता त्या ठिकाणी सुद्धा असंच प्रकार पाहायला गेले की मराठी सक्ती कशाला हवी आहे, सरकारनं आणखी वेळ द्यायला हवी, असं तुमचं म्हणणं आहे? असं काही नाही आहे, हा सर्व गैरसमज पसरवला, काही लोक जाणीवपूर्वक पसरवला जात आहे। कारण लालजीपाडा या ठिकाणी गेलो, माझा जन्मच तिकडे झालेला आहे, त्यामुळे एवढ्या वर्षापासून उत्तर भारतात आता चांगले मराठी बोलतात, काही लोकांना येत नाही ते शिकतात, असं नाहीये। आता काही लोकांनी तो गैरसमज पसरवलेला आहे, जबरदस्ती तुमच्या रिक्षा तोडतायत काही लोक, असं भीती दाखवली गेली, त्या भीतीच्या पोटी त्या लोकांनी रिक्षा बंद केली। पण आता त्या लोकांनी चालू केलेलं आहे की त्यांना मी समजवलंय, बघा तुम्ही एवढ्या वर्षापासून या ठिकाणी राहता, पोटा पाण्यासाठी राहता, इकडे मुंबई महाराष्ट्र तुम्हाला खूप काही दिलेलं आहे। ते हो, खरोखर आम्ही मराठी आम्हाला येते, काही लोकांना येतं, आम्ही शिकायचा प्रयत्न करू, पण आम्ही बोललो तुम्ही फक्त मराठी माणसाला उलट बोलू नका, तुम्हाला मराठी येत नसेल तर बोला मला येत नाहीये, प्रयत्न करतो, बस एवढंच। तर तुम्हाला कोण मराठी माणूस काय बोलणार नाही, पण तुम्ही मराठी माणसाच्या विरोधात त्यांना शिवीगाळ केली, भाषेच्या विरोधात बोललात तर कोणी गप्प बसणार, आणि आम्ही तर गप्प बसणारच। तर आपण पाहतोय की मराठीसाठी साधारणतः मराठी सक्ती जी काय करण्यात आलेली आहे रिक्षा टॅक्सी चालकांना, त्याच्या विरोधामध्ये असेल संप हा मराठी जे रिक्षा चालक त्यांनी पुकारला, मात्र त्यामध्ये एका मराठी रिक्षा चालकाला सुद्धा मारहाण झाली। आणि ज्या प्रकरणी मनसेनं या सगळ्यामध्ये हस्तक्षेप करत ज्या ठिकाणी ही मारहाण झाली त्या ठिकाणच्या रिक्षा चालकाला असेल आणि ज्यांनी मारहाण केली त्यांच्या विरोधामध्ये पोलीस स्टेशनमध्ये आता FIR सुद्धा दाखल केल्याचं पाहायला मिळतं। दरम्यान या सगळ्या घटनेवरती आपल्या लक्षात असेल, या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही आपलं महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।